हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? माझे यूट्यूबचे जवळजवळ 10 सबस्क्रायबर कमी झाले. माझी मुलगी डान्स करते तर सबस्क्राईब वाढतात आणि मी बोलते, मी व्हिडिओ बनवते तर नाही. असं नाही व्हायला पाहिजे ना. आपण आपल्या गोष्टीमध्ये काही गोष्टी सांगतो म्हणून आपण व्हिडिओ बनवतो. आम्ही दोघी मिळून फॅटिल फॅमिली म्हणून यूट्यूब चॅनल चालू केला. मिस्टर असतील तर असतील, कधी नाही तर त्यांना हे सगळं आवडत नाही. काही प्रॉब्लेम नाही, सपोर्ट करा मला प्लीज. काय होतं माहिती आहे, भरपूर गोष्टी आयुष्यात घडत आहेत ज्या घडल्या नाही पाहिजे. आज तर आश्चर्य झालं, म्हणजे मी ज्या गोष्टीची अपेक्षा नव्हती केली ती गोष्ट घडली. ठीक आहे, चालेल, चांगलंच होऊ शकतं, चांगलंच झालं, काय वाईट नाही. आपण काही गोष्टी चांगल्या वाईट घडत असतात, घडणार, आयुष्य आहे. तर स्वामी मला खूप सपोर्ट आहे स्वामींचा, आणि स्वामींचं नामस्मरण करणं. अक्कलकोटला जाणं मुश्किल होतं आहे, पण तरी पण प्रयत्न करते की मी जाओ. आज अशा गोष्टी मला कळत नाही माझं काही चुकतं आहे, कारण प्रॉब्लेम मला माझ्या फॅमिलीला येत आहेत. मी स्वामींकडं प्रार्थना करे, माझं आयुष्य जसं चाललं आहे तसं माझ्या मुलीवर किंवा माझ्या बहिणीच्या माझ्या भावाच्या मुलांना, त्यांच्यावर कोणावर पण नाही हो. स्ट्रगल करतो, स्ट्रगल केलं पाहिजे, करणार, आयुष्यभर केली. पण अशा अडचणी येत आहेत की आता इम्पॉसिबल होतं आहे. कसं सर्वाईव्ह करायचं हेच समजत नाही. बघू आता काय होणार. खूप काय बोलू शकत नाही. चला जाऊ दे, चांगले दिवस काढायचे, चांगले विषय बोलायचे. आपण टॉपिक काहीतरी नवीन रोज बोलू. जोपर्यंत बनवू शकेल मी व्हिडिओ बनवणार. प्लीज सबस्क्राईब करा, फॉलो करा. जर काही माझं चुकत असेल तर मला सांगा. मी बोलली ना, व्हिडिओ मला डान्सचे पण चालू करायचे, चालू करणार मी. प्लीज यूट्यूब फॅमिली सपोर्ट करा. असं नाही बोलू, बट जे लव्ह मॅरेज करतात किंवा ज्यांचं प्रेम आहे त्या लोकांची कंडिशन काय असते. पहिलं मिळवायसाठी प्रयत्न, त्याच्यानंतर ते टिकवायसाठी प्रयत्न. लग्न झाल्यावर त्या गोष्टीची व्हॅल्यू राहत नाही. कारण काय आहे, समोर मी बघितले तशी उदाहरणं म्हणून सांगते. लग्न झालेलं असो, अरेंज मॅरेज असो, लव्ह मॅरेज असो, नाहीतर लव्ह विथ अरेंज असो, सगळे नवरे बायकोला ही वाईटच आहे असं दाखवतं. किती खरं किती खोटं मला माहीत नाही, पण मी काय व्हिडिओ बघते काय, पण 90% आता माझ्या इथे शॉपच्या तिथे म्हणजे ओळख झाली, बोलणं झालं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं त्यांची बायको एवढी खतरनाक आहे. आम्ही बोलले कसं, एवढी भांडणं झाली त्यांची. तर त्या बायकोनी काय केलं, घर सोडून चालली होती. घर सोडून चालली तर रात्रीची भांडणं झाली असतील त्यांची, काय ते अर्ध्या रस्त्यापर्यंत गेली आणि हे आलेच नाहीत, परत गेले, तिच्या मागं गेले नाही वाटतं. म्हणजे एजड आहेत त्यांची पोरं पण मोठी मोठी आहे, ते गेलेच नाही. तरी परत आली बायको. तर त्यांना बोलली तुम्ही माझ्याबरोबर मला मनवायला का नाही आला. बोले कशाला मनवायला येऊ मी तुला, असे ते मला बोलत होते. काका आहेत ते, म्हणजे मी त्यांना काका बोलते, मामा मामा बोलते. तर मी म्हटलं कसं काय हो, तर म्हणले माझ्या मामाचीच पोरगी आहे. मी म्हणलं म्हणून त्या मामीला माहिती आहे, म्हणजे त्यांना मामा बोलते ना, म्हणून त्यांना माहिती आहे की आपल्या नवऱ्याशी हे प्रत्येकाची सिच्युएशन आहे. दुसरे लोक पण, त्यांची पोरं मोठे मोठे आहेत म्हणून त्यांचं. दुसरे एक आहे, त्यांचं लग्न झालं असेल 5-6 वर्ष, पोरबाळ अजून नाही आहे. आता नवरा ज्याच्याकडं काम करतो तो बिझी असतो, म्हणून वेळ नाही एकमेकाला किंवा काय, त्यांचं पण असंच. पण बिचारा नवरा बायकोची भांडणं झाली तर नवरा असा देवदास, अशी केस, दाढ वाढली, केस अशी तशी, शर्टही नाही, काय नाही, म्हणजे विचार करा.
आजकाल मला नाही हे सगळं बघून मला खूप हसायला येतं. मी व्हिडिओ बनवते पण हे सगळं बघून मला समजून नाही रे काय मजा आहे यार. म्हणजे बाईला लोक नाव ठेवते असू शकतं. मी बोलते ना भांडकुदळे, मी पण भांडकुदळी आहे, पण ते कारण नसताना नाही काहीतरी असं मनासारखं नाही झालं तर आपण वाद घालतो तसा प्रकार. पण काय रोज रोज घालायचं म्हणून मी काही वाद घालत बसत नाही जास्त. माझ्या मुलीला तर माहिती आहे. मग आम्ही आता काल हो बाहेर गेले होते ते लोक कामाने.